आणि आता बातमी आहे नीट पेपरफुटी प्रकरणासंदर्भातली। नीट पेपरफुटी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत। सीबीआयने अटक केलेल्या शिवराज मोटेगावकरच्या फोनमधील प्रश्न आणि प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न हे सारखेच असल्याची बाब प्राथमिक तपासातून समोर आली आहे। फोनमध्ये जे प्रश्न मिळाले तेच तंतोतंत जुळणारे प्रश्न परीक्षेतही आले, त्यामुळे मोटेगावकरचा पाय आणखी खोलात चाललाय। मोटेगावकरनं पीव्ही कुलकर्णीकडून प्रश्नसंच मिळवला होता अशी बाब सुद्धा प्राथमिक चौकशीतून समोर आली आणि त्या अनुषंगाने आता सीबीआयचा तपास सुरू आहे। मोटेगावकरच्या फोनमध्ये जे प्रश्न होते तेच प्रश्न परीक्षेत सुद्धा आलेले आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, एक नवनवा खुलासा होतो आणि त्यातनं धक्कादायक माहिती समोर येते। मोटेगावकरच्या फोनमध्ये असलेले प्रश्न आणि प्रश्नपत्रिकेतले प्रश्न हे तंतोतंत जुळणारे आहेत। कुठे ना कुठेतरी हा एक मोठा पुरावा मानला जातोय। बिलकुल विनोद, तीन महत्वाचे मुद्दे जे की सीबीआयने कोर्टामध्ये पण मांडलेले आहेत आणि मोटेगावकर यांना अटक करण्यासाठी कारणीभूत आहेत। सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजेच की जेव्हा धाडसत्र सुरू केलं त्यांच्या घरी, तर त्यांच्या मोबाईल मधून प्रश्नपत्रिका मिळाली की ज्याच्यामध्ये प्रश्न जे आहेत ते सेम टू सेम आढळले। दुसरा महत्वाचा मुद्दा, तर हे कुठून आले होते, तर सीबीआयचं म्हणणं आहे की हे पीव्ही कुलकर्णी यांच्याकडून हे संपूर्ण प्रश्नपत्रिका मिळाल्या होत्या। त्याच्यामुळं मोटेगावकर आणि कुलकर्णी यांचा संबंध होता हे सुद्धा एस्टॅब्लिश होते। त्यामुळे या दोघांनी संगनमताने हे संपूर्ण पेपरफुटी केली होती हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे। हे दोन मुद्दे झाले। आता तिसरा मुद्दा काय आहे, तर सीबीआयचं म्हणणं आहे की हे संपूर्ण रॅकेट आहे आणि एका व्यक्तीचं काम नाहीये, कारण मोटेगावकर यांनी नंतर ते विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पास ऑन केल्या। त्यामुळे कुलकर्णी, मोटेगावकर, त्यानंतर विद्यार्थी आणि याच्यामध्ये जी चेन आहे, तर हे ग्रुपनं संपूर्ण गुन्हेगारी केलेली आहे। त्यामुळे हे एका टोळीनं हे संपूर्ण घडवून आणलेलं आहे पेपर सुद्धा युक्तिवाद केलेला आहे आणि 10 दिवसाची कस्टडी मागितलेली आहे। त्याचबरोबर सीबीआयचं म्हणणं आहे की आतापर्यंत नाशिक आणि इतर भागातून साधारणतः 10 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे आणि मोटेगावकर हे जे आहेत त्यांचे क्लासेस आहेत, 9 वेगवेगळ्या ठिकाणी ब्रँचेस पण आहेत। त्यामुळे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना हे संपूर्ण प्रश्नपत्रिका पुरवली होती। तर दुसरीकडे मोटेगावकरांच्या वकिलांचं म्हणणं काय होतं, तर आम्ही गेस्ट पेपर काढतो, गेस्ट पेपरमध्ये काही सेम क्वेश्चन असू शकतात, परंतु याचा अर्थ असा नाही की या पेपरफुटी प्रकरणामध्ये आमचा सहभाग आहे। मात्र सीबीआय ठाम आहे, जे मोबाईल मध्ये डेटा मिळालेला आहे, मोबाईल मधल्या प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सांगताना की हे प्रश्न आम्ही दिले होते ते आले का, तर विद्यार्थ्याकडून होकार येतोय हा व्हिडिओ, आणि त्याचबरोबर जे नेक्सस आहे कुलकर्णी यांच्या सोबतचं आणि इतर आणखीन एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला शोधण्याचं काम चालू आहे। विवेक पाटील म्हणून हा व्यक्ती आहे की ज्याच्याकडे ह्या प्रश्नपत्रिका दिल्या होत्या। त्यामुळं पुढचा तपास करण्यासाठी सीबीआयला 10 दिवसाची कस्टडी पाहिजे मोटेगावकर यांची आणि याच्या पाठीमागचं संपूर्ण नेक्सस जे आहे ते उकरून काढायचं आहे। त्यामुळे आता सीबीआय कोर्ट हे 10 दिवसाची कस्टडी देईल का ते बघावं लागणार आहे। धन्यवाद राम, दिलेल्या अपडेट्स बद्दल। तर आपण बघतोय मोटेगावकरांचा पाय आता आणखी खोलात जाताना दिसतोय आणि एक धडधडीत मोठा पुरावा सीबीआयच्या हाती या निमित्तानं लागल्याचं स्पष्ट होतंय। दरम्यान